तर आता फायनली घरी आलोय. ट्युशन मध्ये मग मी दोन वेळ जायचं, मग ट्युशन मध्ये पण व्हायचं ना अर्धा रिझल्ट बघायला चाललोय. चला पप्पा. व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज आजकाल ना इतकं ऊन पडायला लागलंय कारण की ना समर चालू झालंय. काल तर डायरेक्ट 40 डिग्री सेल्सिअस होतं. त्यामुळे आमच्या घरी ना सगळे ना बिमार पडलेले आहे. बघा मम्मी पण झोपलेली आहे, आरोही दीदी पण झोपलेली आहे आणि दादाने पडलेला फक्त. हे बघा दादाचे नाटक. मी पण आजारी पडलो हा. आणि आता आम्ही बघतोय पिक्चरचं नाव काय दादा? पेट्स ड्रॅगन. दादा माझ्याकडे असं कावर बघतोय. त्या पेट्स ड्रॅगनला काय म्हणतो का? पेटे ड्रॅगन. ते ई कशाला होतं मग? पेट्स असं करायला म्हणजे पाळलेला ड्रॅगन. हो का? तर काही आता आम्हाला जायचंय घर भरणीला आणि आता आहे ना सर्व रेडी झाले आणि आम्ही ना तिथं देण्यासाठी ना फ्रेम पण घेतलेली आहे आणि आरोही दीदीने आणि मी ना त्याला पॅक पण केलंय. किती सुंदर पॅक केलंय. तर आता आम्ही चाललोय एकदा गाडी काढायसाठी. मग मी केलंय ते 60% माझं आहे त्याच्यात. तर गाडी ना खूप घाण झालती ना त्यामुळे ना ब्लॉग चालू इकडे. बोल तुझ्या ब्लॉग मध्ये तू कसं बोलतो बघायचं आम्हाला. आणि गाडी ना खूप घाण झालती ना त्यामुळे ना आता इथं वॉश करण्यासाठी आलोय आणि घराजवळच वॉशिंग सेंटर होतं त्यामुळं लवकर होईल आता. तर काही आता फायनली आम्ही ना डेस्टिनेशनला आलोय आणि आता उतरू. तर काही आजचा आहे ना डे 2 आणि आज आहे ना 30 एप्रिल आहे. 30 एप्रिल म्हणजे माझा रिझल्ट. तर आता आम्ही चाललोय रिझल्ट बघायला. पण मम्मी म्हणते किती वेळची आंघोळ कर पण मला आंघोळ नाही करायची. 1 मेची काय उद्या सुट्टी आहे आम्हाला. तसं 8 मे पर्यंत आहे मग आम्हाला तसं नाही दे. आणि 2 तारखेला काय आणि मम्मी 2 तारखेला काय आमच्या लग्नाचा वाढदिवस. अच्छा मॅरेज अॅनिव्हर्सरी. तर केक आणू आपण. माझ्याकडे 200 रुपये. गिफ्ट काय पाहिजे आधी सांगा का तुला गिफ्ट? जाऊ दे मी केक आणणार. काहीच आता पप्पा मी ना रिझल्ट बघायला चाललोय. चला पप्पा. आणि मी शूज घातले आज खूप दिवसानंतर. मला ते घालून 2-3 महिने झाले आणि आता ते छोटे झाले. तर आता नवीन शूज घ्यायचे. तर बघू. आणि आता आमच्या इकडचे रस्ते झाले ना तर काही ताण नाही. बट आमच्या गल्लीतले रस्ते बाकी आहे. आमची ही गल्ली नाही आहे, मागची आहे. फक्त या गल्लीत आहे ना आम्ही गाडी लावतो. इथं हे मोठं झाड आहे ना. तर आता आम्ही गाडी काढली ना तर मस्त अशी सावली आली ना तर थंड वाटलं. बट आता वापस ऊन आलं ना डोक्यावर तर आता लगेच गरम होतं लागतं. असं काबर नाही होत की आपल्या डोक्यावर लाईट टाईप सावली नाही राहत. बट केस आहे त्यामुळे डोकं जास्त हिट नाही होत. ते तरी देवाने चांगले केलेलं आहे. आणि माझी शाळा आहे ना घरापासून आहे ना थोड्याच अंतरावर आहे ना त्यामुळे मी ना सायकलवर जातो. तर काहीच वाटत नाही. माझे पाय पण नाही दुखत. बट पहिले मी जायचो ना तेव्हा दुखायची कारण की सवय नव्हती. बट आता नाही दुखत. पप्पा सरळ. आणि आताही ना मी ना तुम्हाला दादाची शाळा दाखवतो. हा बा हे बघा ही संस्कार बालक मंदिर आहे पण ही नाही आहे, समोरची शाळा आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ना संस्कारच्या ब्रांच ना 5 आहे. जे की इथे आणि आमची आणि एक माझी ओल्डवाली होती ती आणि एक आहे ना संजन शाळेच्या मागे. हे बघा ही दादाची शाळा आहे. तशी शाळा जवळ येते ना तर वाढत चालली आहे. तर आता बघू मार्क्स. तर काही आम्ही मार्क्स चेक करून आलोय. दादा तेवढा बोलला होता बट तेवढे तर नाही आहे. 88.15 असे काहीतरी आहे. तर आपण 88च पकडू आणि सगळ्यात A1 A2 असेच आहे बघा. तर फायनली घरी आलोय. चला पडले मला मार्क्स
कसे पडले? अभ्यास केला मग तुला पडले ते मार्क. म्हणजे चांगले पडले का? चिटिंग वगैरे तर नाही केली तू? नाही, चिटिंग नाही केली. कारण अभ्यास करताना तर दिसलं नाही तू पण मार्क. मग ट्युशन मध्ये मग मी 2-2 वेळेस जायचो. मग ट्युशन मध्ये पण व्हायचं ना. 2-2 वेळेस तुला एकदा जायचं जेव्हा यायचं, तू 2 वेळेस गेला कधी? जायचो ना. कधी रात्री जात असेल आम्ही झोपल्यावर 12 नंतर. नाही, तेव्हा सगळे झोपलेले राहता. मग तेव्हा तू अभ्यास करत असशील नक्कीच. नाही तर सकाळी 3 वाजून उठू. हा, आता लक्षात आलं मला. तू सकाळी रोज 3 वाजता उठायचा आणि मग अभ्यास करायचा. 3 वाजता नाही, 6 वाजता उठायचं. मग 6 वाजेपासून उठला का 6 वाजता? मग मी करत नव्हतो. मग उठलो नाही. खोटं बोलतो. आपण सगळे झोपेल राहायचो. बाप्पा तर उठायचो आपण. नाही, मम्मी राहायची. मम्मी नाही म्हणते. मम्मी उठायचं बा. आणि रात्री करायचं मग जेवण वगैरे झाल्यावर. अच्छा, मग सकाळपर्यंत अभ्यासच करायचं वाटतं 3-4 वाजेपर्यंत? नाही, एवढं पण नाही लगे. मग किती वाजेपर्यंत? शाळेत जायचा. मग काय 2 वाजता. आणि आलं लक्षात, तो रिक्षातून यायचा मम्मी, तेव्हा त्याला वेळ भेटायचा, तेव्हा तू पुस्तक वाचायचा. तेव्हा मी रिक्षा सोडली होती. मी सायकलवर जायचो. मग तू सायकलवर पुस्तक ठेवून वाचत असशील. तसं कसं काय वाचू मी? मग पण तू अभ्यास केला कधी? मग शाळेत पण केला, सकाळी पण केला, रात्री पण केला. बराच अभ्यास केला म्हणूनच तुला घाम फुटला वाटतं एवढा. तू एक काम कर, परत आंघोळ कर. मग आतापासून अभ्यासाला लाग ना पुढच्या वर्षीच्या. अजून पुढच्या वर्षी काय येणार आहे मला काय माहिती. हा, पण मग ती जे नाही येणार तेच अभ्यास कर ना. तुला माहिती असेल सगळं काय काय येणार, तर मग तू डायरेक्ट पास होशील. नाही, मला कसं काय माहिती रे काय की पुढच्या वर्षी काय येणार आहे. पेपरला ना? तुला कसं काय माहित राहील? तुला यावर्षी पेपरला काय येणार माहित होता का? हा, मग पुढच्या वर्षीत कसं काय माहित राहील? तो अभ्यासाची तयारी कर ना डायरेक्ट. बुक तर घेऊ दे, बुक घ्यायचे, कपडे घ्यायचे. आम्हाला कपडे पण चेंज झाले ना. कपडे नक्की घ्यायचे. हा, अभ्यास असो नसो कपडे ते घ्यायचे, बाकी सामान. तर गाईज, हा आहे डे 3 आणि आता आहे ना आम्हाला स्कूबीला आंघोळ घालायची आहे. म्हणजे आम्हाला नाही, मला. आणि स्कूबी बघा कशी लपू लागली. आणि स्कूबीचा आहे ना शॅम्पू पण ऑर्डर केलेला होता दादानी आणि तो पण आलाय, जो की अर्धा संपलेला पण आहे. तर आता स्कूबीला आंघोळ घालू. स्कूबीला वॉशरूम मध्ये आणलंय. हा गेट लावून घेतलाय कारण की स्कूबी ना बाहेर पडती. तर एकदा आपण फोन अटॅच करू आता, म्हणजे ठेवून देऊ. थांबा, एकदा व्हिडिओ क्लिप बघतो मी. पाणी ना टाकू बकेट, म्हणजे नंतर आहे ना काही पाणी कमी पडलं तर काही नाही.